देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या पोळ्याचा सण यंदा मूर्तिजापूरमधील शेतकऱ्यांनी साजरा केला नाही. त्याऐवजी आपल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी अनोखं काळा बैलपोळा आंदोलन केलं. पारंपरिक सण साजरा करण्याऐवजी आंदोलन करण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांनी सरकारपुढील आपली नाराजी स्पष्ट केली. 22 ऑगस्ट 2025ला मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना पारंपरिक पद्धतीनं सजवून मिरवणूक न काढता काळा पोळा साजरा केला. या प्रतिकात्मक आंदोलनातून त्यांनी सरकारला त्यांच्या मागण्या मान्य करण्याची जोरदार मागणी केली. शेतकऱ्यांच्या या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये देशातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करणे, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टरी 50,000 रुपयांची मदत तात्काळ देणे, तसेच रद्द केलेले पीक विमा योजनेचे जुने नियम पुन्हा लागू करणे या मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय 2022 ते 2024 या वर्षातील थकीत असलेली पीक विम्याची रक्कम तात्काळ खात्यात जमा करावी आणि सोयाबीन आणि हरभरा पिकांना प्रति क्विंटल 8,000 रुपये भाव द्यावा, अशी ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सणाच्या दिवशीही शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत असल्याने त्यांच्यातील असंतोष स्पष्टपणे दिसून येतो. जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केलाय. आता या गंभीर परिस्थितीवर सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. शेतकऱ्याचा आणि बैलांचा काळा सण म्हणून आज आम्ही इथे साजरा करणार आहे. जो शेतकरी आणि बैल वर्षभर आपल्या सवंगड्यासोबत शेतकऱ्यासोबत राबतो की आपल्या शेतकरी बापाला पीक हो आणि भरघोस उत्पन्न हो, परंतु या शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आज शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे. आज महाराष्ट्रात दर दिवसाला 8 शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे. आता सध्याच 2 दिवसा अगोदर एका शेतकऱ्याने व्हिडिओ क्लिप बनवून त्यांचं नाव बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी अहिल्यानगरमध्ये व्हिडिओ क्लिप बनवून महाराष्ट्र शासनाचा निषेधार्थ आत्महत्या केली. आज शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे. त्याला शासन जसं मारत आहे तसाच निसर्ग सुद्धा मारत आहे. नेमकं तुमचे धरणे आहे आणि काळापोळा साजरा कशासाठी, काय कारण असं आहे की हा आमचा प्रामुख्याने शेतकऱ्याचा सण असून सुद्धा शेतकऱ्याच्या विरोधी धोरणामुळे हा काळा सण आम्ही साजरा करत आहोत. आणि आमची जे मागणी विधानसभा निवडणुकीत शासनाने सांगितलं होतं की आमचे शासन आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू, या आशेवर सर्व शेतकरी असताना अजूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे. तसेच 2-4 दिवसापूर्वी ढगफुटी सदृश्य पाऊस अख्ख्या महाराष्ट्रात झाला तरी सुद्धा शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करून हेक्टरी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करावा. आज शासनाचं शेतकऱ्यासोबत राहण्याची खूप आवश्यकता आहे, कारण की शेतकरी आधीच नैसर्गिक संकटानं ढळून गेलेला आहे. प्रतिनिधी अहम रजा खान, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर.